गुंतवणूक आरोग्यातली भाग 20 वैद्य दिलीप गाडगे आहार विशेष आयतन कालविचार. तेव्हा अन्न पहिलं पूर्ण पचलेलं असतानाच दुसरं अन्न घ्यावं असा महत्वाचा नियम. आणि पुष्कळ वेळा या नियमाचं उल्लंघन केलं जातं. विशेषतः लहान मुलांच्या बाबतीमध्ये तर समस्त आयांची अशी तक्रार असते की त्यांचं मूल नीट जेवत नाही आणि म्हणून त्यांना जास्त प्रमाणामध्ये खायला घातलं जातं, वारंवार खायला घातलं जातं आणि याचा चांगला परिणाम व्हायच्याऐवजी वाईटच परिणाम अशा स्वरूपाचा होतो. कोल्हटकर सरांच्याकडचं एक उदाहरण चांगलं आहे की एक 5-6 वर्षाचा मुलगा त्याच्या आई त्याला घेऊन येते की हा नीट जेवत नाही अशा स्वरूपाचा म्हणून. सरांनी विचारलं सकाळपासून काय काय खातो अशा स्वरूपाचं. तर सकाळी दूध घेतो, मग सकाळी काहीतरी अंडी खातो, मग त्याच्यानंतर पोळी भाजी भात वरण अशा स्वरूपाचं काहीतरी खातो. शाळेत जातो, शाळेत पुन्हा डबा पोळी भाजी खातो, घरी आल्यानंतर परत दूध पितो आणि मग काहीतरी फळं खातो आणि मग रात्री जेवतो. तर सरांनी विचारलं त्याला एवढ्या सगळ्याला भूक लागते का? ती म्हणली नाही, भूक नाही लागत त्याला, पण आम्ही जबरदस्तीने देतो, दिलं की तो खातो. पण एवढं सगळं करून त्याचं वजन काही वाढत नाही. नातेवाईकांची मुलं आमच्याकडे आली, महिना 2 महिने राहिले तर त्यांची वजनं वाढतात, पण याचं काही वजन वाढत नाही. सरांनी सांगितलं एक काम करा, फक्त 2 वेळा जेवण आणि 2 वेळा दूध एवढंच द्या, बाकी काही देऊ नका. आणि त्यांना मागू दे मला भूक लागली असं म्हणून, तर द्या अशा स्वरूपाचं. मी औषधं काही देत नाही. ते बाईचा विश्वास बसेल ना. पण सरांनी सांगितलं तुम्ही हे आधी करा, मगच आपण बघू काय करायचं अशा स्वरूपाचं. ती गेली महिन्याभराने हसत हसत परत आली आणि म्हणजे मला खूप जड गेलं सुरुवातीला की आपल्या मुलाला उपाशी ठेवायचं आहे असं पद्धतीने. पण तुम्ही सांगितलं तसं केलं. त्यांनी मागितल्यानंतर त्याला दूध किंवा अन्न असं द्यायला सुरुवात केली आणि तो जेवायला लागला. आणि इतकंच नाही तर महिन्यामध्ये 2 किलो वजन पण वाढलं. तेव्हा आहाराने शरीराचं पोषण होतं ही गोष्ट खरी, पण ते अगदी नीट पचन झालं तर पोषण होतं. अगदी पचन नीट झालं नाही तर पोषण होत नाही, किंबहुना त्याच्यातून रोगाची निर्मिती अशा स्वरूपाची होते. आणि म्हणून केव्हा जेवावं, किती जेवावं, कसं जेवावं हे सर्वच मुद्दे खूप महत्वाचे असणारे अशा स्वरूपाचे आहेत. त्यातल्या त्यात पहिलं अन्न पचल्यावरच जेवावं हा खूप महत्वाचा अशा स्वरूपाचा नियम आहे. वाग्भटामध्ये एक चांगला श्लोक आहे, प्रसृष्टे विण्मूत्रे हृदय सुविभुले दोषे स्वपथगे विशुद्धे चोद्गारे क्षुद्भगवने वातेनुसरति तथा अग्नावुद्रिक्ते विशदकरणे देहेश सुलघौ परियुञ्जीताहारं विधिनेमत कालस्यैमतः. की मलमूत्रांचं चांगल्या रीतीने विसर्जन झालेलं आहे, हृदय स्वच्छ अशा स्वरूपाचं आहे, दोष आपापल्या स्थानी आहेत, उद्गार शुद्ध असणाऱ्या अशा डेकर शुद्ध अशा स्वरूपाचे आहेत, भूक लागलेली आहे, वाताचं अनुगमन चांगल्या अर्थाने झालेलं आहे, अग्निप्रदीप्त झालेला अशा स्वरूपात, इंद्रिय प्रसन्न अशा स्वरूपाचे आहेत आणि शरीराला लाघव किंवा हलकेपणा आहे. तर ह्या वेळेला जेवावं हा जेवणाचा योग्य काळ अशा स्वरूपाचा म्हणून सांगितलं. व्यवहारतः यातलं काहीच पाळलं जात नाही असं दिसतं. किंबहुना एखादा चवीढवीचा किंवा खमंग वासाचा पदार्थ समोर दिसला तर आपल्याला भूक लागली, आपली भूक चाळवते असं वाटतं आणि लगेचच आपल्याला भूक लागली आणि आपल्याला काहीतरी खायला पाहिजे असं अशी भावना होते. तर ही परिस्थिती कटाक्षाने टाळायला अशा स्वरूपाची हवी. आणि जे पहिलं अन्न पचल्यानंतर आणि खऱ्या अर्थाने भूक लागलेली असतानाच जेवावं हा त्याचा शहाणपणाचा मार्ग.